नाम घेता उठा उठे, 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 नाम घेता नाम घेता उठाऊचे, 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 नाम घेता उठाऊचे। नाम
नाम घेता उठा उठे होय संसाराचे तुटे ऐसा लाभ बांधा काठी विठ्ठल पायी पडे मिठी नामा परते साधन नाही जे तू करशील अनेक काही ऐसा लाभ बांधा काठी विठ्ठल पायी पडे मिठी हकारुनिया सांगे तुका हकारुनिया सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा काठी विठ्ठल पायी पडे मिठी प्राप्त प्रसंगी प्राप्त समय प्राप्त घटिका आता सर्व श्रोतेजनांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करत आहे. आपल्याच वर्गातला एक विद्यार्थी तेरावीच्या परीक्षा झाल्या, 12वीच्या झाल्या, 11वीच्या झाल्या, 10वीच्या झाल्या
आणि नंतर प्रायमरी प्राथमिक शाळेच्या राहतात नाही का, तसाच आपल्या प्राथमिक शाळेमध्ये शिकणारा हा विद्यार्थी आज माझा देखील तोंडी परीक्षेचा पेपर आणि तुमच्या कर्णपटलावर लिहायचंय मला. म्हणून सभेला सुरुवात करण्यापूर्वी विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना अनुभव भरली, शाळा शिकताना अनुभव भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना अनुभव भरली, शाळा शिकताना अनुभव भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. हरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. हरी नाम घेता उठा उठे, नाम घेता उठा उठे, होय संसाराची तुटे. ऐसा लाभ गाठी विठ्ठल पायी पडे पिठी, नामा परते साधन नाही, जे तू करशील अनेक काही. अकारुण्या सांगे तुका, नाम घेता राहू नका. मला पुढं भावार्थ धावता भावार्थ सांगायचं होतं म्हणून एक एक चरण घ्यावं नाही का. असं नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी. नाम घेता उठा उठी म्हणजे क्षणोक्षणाला जर नाम घेतलं तर आपल्या होय संसाराची तुटी. कुठल्या प्रपंचाची का नाही, तर संसार म्हणजे साधू संतांचा पारमार्थिक संसार म्हणजे काय, जन्माला येणं आणि मरण या नावे रूपे संसार. नाम घेता उठा उठी, होय संसाराचे तुटी. आणि ह्या संसार रूपे जन्माला येणं याचीच काय होतं, तर नाम घेतल्यावर तुटी होते म्हणजे जन्म मरण बाद होतो. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. असा लाभ हा आपल्याला गाठी बांधायला सांगितले म्हणजे आपल्या पदरामध्ये ते घ्यायला सांगितलेले आहे. काय कुठे मिळेल ते, तर साधू संतांजवळ मिळेल. ऐसा लाभ बांधा गाठी. आणि त्याच्याने काय होईल, तर तुम्ही ज्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती करता, कुठल्याही दैवतांची भक्ती करता, तर त्यांचं तुम्हाला दर्शन होईल. बरं का. आता तुम्हाला दर्शन न होता तुम्ही भक्ती चालू आहे की नाही सर्वांची. ज्यांना झालंय दर्शन ते भाग्याचे. किती भाग्याचे, तर मत भाग्याचे. पण विठ्ठल पायी पडे मिठी सांगितलेली आहे. आपण लांबूनच स्पर्श करतो किंवा कधी नतमस्तक होतो आणि नतमस्तक होता होता त्या मायबापाचे पाय देखील काय झाले तर झिजले नाही का, पाया पडून पडून आणि आपल्या कपाळाला टेंगलं आले, परंतु आपली काय मिठी पडत भेट होत नाही. आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगतात नामा परते साधन नाही, जे तू करशील अनेक काही. आता नामा परते साधन नाही म्हणजे तू किती काय केलं तरी नामच घ्यायला पाहिजे. आता तुम्ही नाम, तुम्ही म्हणता आम्ही नाम घेतो, काही मंडळी म्हणते की आम्हाला मोक्ष मिळाला, आम्हाला काही करायची गरज
नाही. दादांनी उत्कृष्ट असं प्रवचनातून विषय मांडला आणि खरोखर त्यांचं समर्थांचं जे दासबोध आहे ते मुखोद्गत आहे बरे का. आणि त्याच मार्गाने ते आले आणि तंतोतंत विषय मांडला. कारण का तर बरीच मंडळी गुरफटलेली आहे. म्हणजे कशामध्ये तर अर्थ लोकले पुराणे आणि नाश केला शब्दज्ञाने. अशामुळे काही लोकांची समज झाली नाही. ती समज काढून घ्यायला पाहिजे. साधू संत आपली ती समज काढतात आणि ती काढण्यासाठी हा मार्ग आहे. म्हणून नामापरते साधन नाही. जे तू करशील आणि काही कर तू. शेवटी काय जोवरी अर्जुना हा बोध भेटेना म्हणा तोवरी या साधना तुम्ही बजा साधना. जोपर्यंत आपल्याला बोध होत नाही काय तोपर्यंत आपल्याला बोध म्हणजे नेमकं काय. आपल्याला बोध होणं म्हणजे नेमकं काय. कारण का तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाची आणि जागा एकदाची भेटली की तो बोध करून देतात साधू संत नाही का. म्हणून त्यासाठी साधन सांगितलेले आहे. नामापरते साधन नाही. जे तू करशील अनेक काही. आणि मग शेवटच्या चरणामध्ये सांगतात हकारून या सांगे तुका नाम घेता राहू नका. बघा हकारून या सांगे तुका. अहो संत आताच नाही 5000 वर्षापासून ही नामाची सांगता चालू आहे आणि त्याच्यावर लोक पावलं तेही दादांनी सांगितलं. आता काय प्रवचनातून सांगितलं की ही जी परंपरा आलेली आहे हळूहळू त्याच्यावर लोक पावतात ती आणि नंतर परत उदयाला येतं. आता 5000 वर्षानंतर बघा काय आधी सूर्याला मग मनुला मनुने इक्ष्वाकाला इक्ष्वाकांपासून राज महर्षीपर्यंत ती परंपरा आली आणि मग ती आता परत काय झालं तर लोक पावली आणि मग आपली जगाची माऊली आली. 750 वर्षानंतर काय माऊली कशासाठी आली तर आपल्यासाठी आली. कारण बुडती हे जन न देखवे डोळा ये तसे कळवळा म्हणून या. म्हणून हकारून या सांगे तुका की नाम घेता पण तेच नाम पाहिजे काय जे कृष्ण भगवंताने घेतलं, जे रामाने घेतलं, जे माऊलींनी घेतलं. असे तुकाराम महाराज नाथ महाराज नाही का अशी सर्व परंपरा आली. त्या परंपरेगत आलेलं जे नाम आहे तेच पाहिजे. आपण नावं घेत बसलोय काय तंत्रमंत्र घेऊन बसलोय. पण तंत्रमंत्राचं इथं काय आहे फक्त चमत्कार होईल तुम्हाला. चमत्काराला साधू संत नमस्कार घालतात कारण का इथे चमत्काराचा विषय नाही का. म्हणून हकारून या सांगे तुका नाम घेता राहू नका. असा आपला धावता भावार्थ. अभंगाला अभंग तर सोडवलेलाच असतं. फक्त आपली उजळणी काय जसं पानवाला ती रोजची पानं जर फिरवली नाही का स्वच्छ केली नाही तर ती त्याला बाधा होते. त्या पानांना खराब होतात. ती भाकरी खापरीमध्ये म्हणा तव्यामध्ये म्हणा तिला जर फिरवली नाही तर ती काय होते करपली जाते. तसं हा जो विषय आहे वस्तुस्थिती मांडताना तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलेले आहे. आणि आता एवढी वर्ष झाले रक्ताच्या गुळण्या येईस तोपर्यंत काय खरोखर साधू संत तेव्हापासून ओढत आले. परंतु वस्तुस्थिती काय वाजत असे बोंब कोणी
पंढरी वाचुने रीते भाव नाही कुठे, तेही दादाने सांगितलं. काय मला सांगण्याजोगं काहीच नाही, फक्त माझी उजळणी व्हावी म्हणून जे जे आपणाशी ठावे ते इतरांची सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन, जन काय वेड नाही. बरं का, साधू संतांच्या अर्थ लोकले पुराणे नाश केला शब्दज्ञानी. खूप हुशार आहे जनता जनार्दन, खूप हुशार आहे. किती हुशार आहे तर एका पायाच्या अंगठ्यावर साधना करणारी मंडळी आहे. बरं का, एका बोटावर साधना करणे, कोणी वाऱ्यावर जगणारी, कोणी पाण्यावर कोणी अल्पहार, कोणी फलार. म्हणजे एवढी भक्ती, अचाट भक्ती करतात. कशासाठी तर सुखासाठी. कशासाठी? हे सर्व सुखासाठी. आणि मग सुख कुठं आहे सांगितले साधू संतांनी. सुख कुठं सांगितलेलं आहे? आपली व्याख्या तर राहील बाजूला, परंतु सुख आहे कुठं? सुखाची दुकानं आहेत का बाजारामध्ये? आहेत का दुकानं? आहे, पण ती कशी आहे? क्षणिक सुखाची आहे, नाही का? आता तुम्ही दुपारी एखाद्याची येते नाही एवढे म्हणा, परंतु ज्याची एकादशी नसेल ते दुपारचं जेवण झाल्यानंतर आता रात्री जेवण नाही करणार. अहो लगेच 6 तासांनी परत भूक, चहा प्यायला लगेच तल्लप. म्हणजे या काही गोष्टी नाही, या कशा मर्यादित वेळेत आहेत. आणि ती वेळ आली की परत त्यांना मिस कॉल यायची सुरुवात होते, नाही का? चाय पाठवा. म्हणजे ज्यांना ज्या ज्या सवयी असतील, कोणी मोसम, जसे आपले काय शब्द वापरतात ते तसं, म्हणजे तसा व्यवहार करतात हल्ली बाजारामध्ये. तसा परमार्थ चाललेला आहे आपण, नाही का? परमार्थ आपला चाललेला आहे, पण तसं नाही. साधू संतांनी तर ठामपणाने सिद्धांत मांडलेला आहे की तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. चिवडून या नाश केला तुझ्या घरच्यांनी. डोक्यातून काढून टाका. घरच्यांनी म्हणजे आपल्या घरातल्या माणसांनी नाही, बरं का? आपल्या जे घरात दादा मामा, आई भाऊ बहीण, नाही का, बायको, सर्व काही मंडळी आहेत, त्या घरच्यांनी नाही नाश केला, तर या देहरूपी घरामध्ये असणारे जे षड विकार आहेत, नाही का, 6 चोर आहेत, त्यांनी या देहाचं काय केलंय? वाटोळ केलेलं आहे. कारण का हा हे षड विकार चांगल्या मार्गाला लागू देत नाही. कोणाला? तर मनाला. पण मनाला तर चांगली मोठी व्याख्या दिलेली आहे. मनाची पाटील पाटलाची त्याला पदवी दिलेली आहे, परंतु तरी तो त्यांचंच ऐकतो. मग कधी ऐकणारा? मन. जोपर्यंत साधू संतांना शरण जात नाही तोपर्यंत ह्या मनाची स्थिती बदलत नाही. आणि शरण जाण्यासाठी हा निरोप आहे, बरं का? हा निरोप कशासाठी? आपली आज अपरा एकादशी आहे, नाही का? आज अपरा एकादशी आहे आणि या निमित्तानं बोलता बोलता हा राहून गेला, नाही का? पांडुरंगा करू प्रथम नाम पांडुरंगा करू
चराचरी. काय सांगितलं माऊलींनी की पवन झालो चराचरी, तसं तुम्हाला आम्हाला चराचर भगवंत कसा आहे, चराचर हरीची भजे. आणि ते ओळखण्यासाठी आपल्याला हा मनुष्य जन्म आहे. कशासाठी? सुख आहे देवाजवळ आणि देव आहे तुमच्या जवळ, आपल्या जवळ. काय बा हा देव कळण्यासाठी हा आटापिटा आहे. कधीपासून आहे आटापिटा? हरी. आता हा आटापिटा हा जो निरोप आहे बरं का, हा निरोप आपण मला वाटतं जेव्हापासून तुम्हाला छंद लागलं काय म्हणजे भक्ती मार्गाचं, तेव्हापासून आपला हा निरोप जवळजवळ काहीकांना आपल्या संगतीमध्ये 30 वर्ष झाली, कोणाला 35 वर्ष झाली बरं का. काही आता नवीन आलेली एखादा माणूस असतो नवीन. तर जसं आता नेहमी आपलं तुमच्या ऐकिवात आहे, जेवढी मंडळी जुनी त्यांच्या ऐकिवात आहे ती लोहमार्ग म्हणजे आपला ट्रेन हा हिंदुस्थान भर आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्लॅटफॉर्म गाड्यांना दिलेले आहेत आणि अनाउन्समेंट चालू असतं. तशी ही अनाउन्समेंट आहे परमार्थाची, या निरोपाची. आणि ही अनाउन्समेंट कशासाठी? जशी ती रेल्वेमध्ये अनाउन्समेंट करतात, त्या प्लॅटफॉर्मवर एक प्रवासी नवीन आलेला असतो, त्याला जायचं असतं पंढरपूरला बरं का. आता काही रीत आहे, त्या रीतीप्रमाणे गेल्यानंतर ते नक्कीच पोचतील आणि त्या रीतीप्रमाणे जाण्यासाठी अनाउन्समेंट असतं बरं का. लक्षात घ्या, चांगला बारीक लक्षात घ्या. कारण तुम्हाला आता इथं तुम्ही गेले प्लॅटफॉर्मला तर तुम्हाला इथून डायरेक्ट पंढरपूर मिळेल का? नाही मिळणार. मग रीतीप्रमाणे गेले तर अवश्य तुम्हाला मिळणार आणि तुम्ही पंढरपूर पर्यंत पोहोचाल. आणि ही सर्व पोहोचण्यासाठी, सुखरूप पोहोचण्यासाठी अनाउन्समेंट असते. तसं तद्वत देव आपल्या जवळ आहे, त्या देवाजवळ पोहोचण्यासाठी हे अनाउन्समेंट चालू आहे. बुडत हे जनन देखावे डोळा, उडते हे जन न देखवी डोळा, ये तसे कळवळा. फुकटचा येतो बरं का. आणि तिचा अनाउन्समेंट लाखो रुपये पगार दिला जातो बघा. 4 लाख रुपये 4 माणसं ठेवलेली असतात नाही का. आणि इथं नाम फुकट चोपट, नाम फुकट पण किती काळजी आहे गव्हर्नमेंटला. पण तुम्ही आता तो विचार करता का? तुम्ही ज्या जागी उभे आहात त्याचा पण तुम्ही कर भरता तिथे बरं का. आपल्याला असं सोडत नाही गव्हर्नमेंट झाला कुठलाही. तुमची म्युन्सिपालिटी असली तरी तुम्ही आता हे सर्व लाईट काय बसता बिस्ता सर्व टॅक्स चालू. ते तुम्ही त्या घरपट्ट्या बघितल्या ना, याचा आकार, त्याचा आकार, त्याला आकार, ह्याला आकार, ते सर्व चार्ज मारलेला असतो.
आपण तेवढा बारकाईने लक्ष देत नाही. शेवटी फक्त किती झाले शेवटी काय, आणि मग तेवढा भरणा भरायचा. नाही भरलं तर एकदा नोटीस येईल, दोनदा नोटीस येईल, तिसऱ्या वेळेला जप्तीचं नोटीस येईल आणि मग शेवटी कुलूप लागेल, नाही का. बघा, म्हणजे आपल्याला जो देह दिले, या जमिनीवर आपण जो जमिनीचा वापर करतो, घराचा वापर करतो, त्याची सर्व घरपट्टी, पायपट्टी म्हणजे चालतो ती पण भरावी लागते. रोडला लाईट ती पण आपण देतो, तो पण कर देतो. तसं हा देहरूपी शरीर आहे, याची आपण कधी घरपट्टी भरली का? मग कधी भरायची? नाही तर मग जप्ती आली मग, नाही का. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि ते चित्त शुद्ध करण्यासाठी ओरिजिनल नाम पाहिजे. काय सांगितलं की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. पाठीमागचा हेतू वेगळा असतो. साधू संतांच्या बोलण्याच्या पाठीमागचा हेतू वेगळा असतो. का तर येतो हिताचा कळवळा. सर्व सांगतात का आम्ही भक्ती करतो, नाही म्हणायची सोय नाही. अहो, एवढी भक्ती करतात, एवढी भक्ती करतात की प्रपंचाला वेळ अपुरा पडतो, कमी देतात. हा, आणि काही पण त्यांना नाव ठेवणारी आता घरातली म्हणजे उठ सुट काय. पण खरं काय खोटं काय ते तपासून पाहत नाही माणूस. आम्ही करतो, अरे सब करते लेकिन थोडा बहुत फेर पडताय, नाही क्या. मग तो फेर काढण्यासाठी हा आपला धर्ममंडप आहे, नाही का. या मंडपामध्ये परत तुम्ही आम्ही आता ऐकत असाल तिकडे कथा कीर्तन चालू आहेत, हा कथा पण आहेत सर्व, आणि तिथेही मग तेच बोंबलतात हा धर्ममंडप आहे. पण खरं खोटं त्याचा निवडा नको का व्हायला. साधू संत काय सांगतात, तस्मात शास्त्र प्रमाण, शास्त्रामध्ये सांगितलं आहे की तुमच्या जवळ देव आहे आणि तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही. पण अगोदर आपल्या हृदयामध्ये जो देव आहे त्याची ओळख करून घ्या. म्हणजे तुमची स्वतःची ओळख करून घ्या. देव आहे, देव आहे, बघा हृदय हे मंदिर आहे. काय काया ही पंढरी, आत आत्मा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. आणि तो पांडुरंग कुठे आहे तर आतमध्ये आहे, नाही का. आतमध्ये जोपर्यंत मात होत नाही तोपर्यंत बाहेरचा आपल्याला सर्व गबाळ आहे, गबाळ, बरं का. कारण का देव भरून पूर्ण उरलेला आहे, कुठं अशी जागा नाही. सुईच्या अग्रभागा एवढी जागा नाही, देव नाही म्हणून म्हणायला, बरं का. मग झालंय काय,
तर गडबड आहे एवढीच की आपण ओळखून घेत नाही, आपण खरी भक्ती करत नाही. मग त्याच्यासाठी पण टीकास्त्र असे अभंग की त्यांना त्यांच्या राजाला भेटतील अशा पद्धतीने. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून. बघा काय एवढं बोलणं तुकाराम महाराज स्वतः बोलतात की तुका म्हणे कैसे हे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाला म्हणजे आपण खोट्या देवांची भक्ती करतो का? तुम्ही खोट्या देवांची भक्ती करता का? त्यांचं म्हणणं बरोबर आहे, खरोखर खोट्याच देवांची भक्ती करता. कारण का तुमचा भाव त्या मूर्तीवर आहे. मूर्ती देव नाही, मूर्ती देव आहे, लक्षात घ्या. मूर्ती कोणी बनवली? माणसानं बनवली. माणसाने काय केलं? नको तो भाग काढून टाकला दगडातून. काय? टाकीचे घाव सोचल्याशिवाय. पण आपण आता एवढी वर्ष झाली, एवढे घाव पडतात पण अहो तो दगडाचा देव देवला जातो आणि देव होतो. माणूस आयुष्यभर जातो पण जगडत राहतो, नाही का? तीर्था धोंडा पाणी, तीर्था धोंडा पाणी, देव रोकडा सर्जनी. सर्जनी म्हणजे दुर्जनी एकही नाही तुम्हाला. काय तुम्हाला या भूतळावर एकही दुर्जन दिसणार नाही. तुम्ही बोला कसे? मग तो जर दुर्योधन असला तर त्याला दिसेल, नाही का? पण त्या जागी धर्मराजाला दिसेल का? नाही ना. विष्णुमय जग वैष्णवांचा, सर्व देवाने भरलेले आहे, सर्व सर्जन आहे, सर्व विष्णुमय जग आहे. परंतु ती दृष्टी पाहिजे आणि ती दृष्टी देणारे आजही आहेत, नाही का? ही दृष्टी देणारे आजही आहेत. आता देव पूर्वी होता, आता नाही का? आपण नेहमी बोलतो, मी तर नेहमी सांगतो की देव कुठं काळ्या पाण्याला गेलं नाही, फासावर गेलं नाही. देव आता तुमच्या आमच्या समोर आहे. हो फक्त काय त्याला काय म्हणतात? बस हेच आडवायचं. काय? माईक. माईक हे सर्व दिसत नाही, हे माईक आहे. याला इंग्लिश मध्ये काय माईक, नाही का? तसं हे सर्व माया दिसतं. पण ती माया जाण्यासाठी काय दादानी मस्त दृष्टांत सांगितले. ही जाण्यासाठी, आपली दृष्टी हरिरूप होण्यासाठी, म्हणून तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी. होय तुकाराची तुटी, होय तुकाराची तुटी,
थोडासा जर लाभ बांधला आपण आणि हरिनाम घेतलं की मग आपल्या जन्ममानाचा जो फेरा आहे, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, त्या संसाराची तुटी होईल कुठल्या? किती वेळा जन्म यावे, किती व्हावे आणि कुठं शरण गेला? विठोबाला शरण गेला. आपण दरवर्षी पंढरपूरला जातो, विठोबाला शरण जातो, पण कुठला विठोबा हेच समजत नाही, नाही का? जेथे कीर्तनाची जागा, आपण तिकडे कुरुडवाडी ते पंढरपूरला पळतो, जाऊ नये असंतला भाग नाही, पण जायला पाहिजे. इथं काय सांगतं शास्त्र? जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचन शाखा फलित संतुष्टी. म्हणजे जाणून भक्ती करा. काय जाणून करा. अजाणतेपणाने केलं तर माफ आहे, परंतु तुम्ही जाणून बुजून जर करत असाल, लक्ष देत नसाल, दुर्लक्ष करत असाल, काय काही मंडळी आधी आम्ही त्या दिवशी काटेला गेलेलो, तर आपले हरिभक्तपर्यंत बबन महाराज म्हात्रे यांची प्रवचनाची सेवा होती. चांगलं प्रवचन, उत्कृष्ट प्रवचन करतात, सुंदर. आणि नंतर आम्ही मम करायला गेलो, भोजन बसलो. भोजनानंतर बाजूला एक व्यक्ती बोलत होती की ते म्हणे आनंद संप्रदायाचे असते. काय म्हणजे बघा, वस्तुस्थिती काय, खरं आणि खोटं हे पचत नाही. कारण कसं हे सत्य आहे ना, ते सत्यच राहणार आहे शेवटी, परंतु जे खोटं करतात त्यांना ते पचत नाही. कारण का, अरे बाबांच्या भाषेत सांगायला गेलं, एवढी वर्ष काय भार झोपली का, काय करतं काय. काय वस्तुस्थिती जर तुम्हाला तुमच्या आतमध्ये असणारा, माऊली सांगतात माऊलींवर विश्वास नाही का तुमचा, काय तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आराम की राहतासी कामू विषयावरील. सर्व साधू संत सांगतात, अभंग सांगतात, ग्रंथ सांगतात, मग त्यांच्यावर विश्वास नाही. आणि ते अभंग तर तुम्ही घेता, काय अभंग मस्त पैकी घेतात एकदम. आपुला तो देव एक करून घ्या, तेने बिना जो सुख नाही. अरे गबाळ्या, तुझ्याजवळ आहे का ती वस्तुस्थिती? नाही ना हो. काय अनंत वाचाल बरती बरती बघा माऊली शब्द दयाळ, भगवंताला काय दयाळ पावे हरे.
हा तुम्ही बोलता ना जिकडे तिकडे जाता तीर्थाला तो नवसाला पावणार आहे काय हा देव नवसाला पावणार ती देवी नवसाला पावणार मग आमचा देव नाही का नवसाला पावत नाही का पावतो परंतु तशी करणी करायला पाहिजे आपण नको त्या करण्या करतो काय 21 लिंबू आणा काय काली बावली आणा बरत काय कोल्हे आणा कुत्रे नाही कुत्रे कोल्हे नाही धोत्रे असं ते आणा म्हणजे अरे करणी माणसाला कुठली सांगितले नरे एक बार करणी करे तो नरका नारायण पशु का होतच आहे पशु का होय पनैया नर का कुछ नाही होय मगर नर एक बार करनी करे तो नर का नारायण हो जाए देहि असोनिया देव 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 देहि असोनिया आतमध्ये आहे आणि आपण व्यर्थ कुठे हिंडतो बाहेर हिंडतो देवाला पाहण्यासाठी माऊली सांगतात काय देव देव कवने व्यर्थ का हिंडशी निज देव देनशी मुळी कोण देवा नाही देवा नाही पुढे देवा नाही रूप बघा देवा नाही ठाव कोठे देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव देवा नाही ठाव आहे गाव नाही ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा पण आपण तिथंच घाबरतो अखंडित सेवा म्हणजे आता तुम्ही अखंड श्वास घेता की नाही जन्माला आल्यापासून काय कधी गॅप पडले का 5-10 मिनिटाचा आणि फुकट का विकत फुकट आहे ना आतापर्यंत तुम्ही आता फुकट घेता ना करोनाने पैसे घेतले की नाही हा आमचे नाही घेतले नाही घेतले बघा म्हणजे याला व्हेंटिलेटर नाही लावलेलं घेतलेले ते पैसे भेटले मुलांच्या योजनेतून रिटर्न झालं म्हणजे जे नैसर्गिक देवाने आपल्याला शरीर दिले सर्व फुकट दिलेले आहे काय सर्व एक झेट फुकट दिलेलं आहे
पण कशासाठी दिले ते पण सांगितले. मुख बोलाया वचन. वचन म्हणजे प्रमाण घेतला काय अनंत वाचाल त्याच्यासाठी नाही. वचन म्हणजे आपण आईच्या उदरामध्ये जे वचन दिलेले आहे काय देवा दिले गर्भात वचन तेव्हा मी तुझे करीन भजन. तेव्हा आपली सुटका केली बरं का नाही का. तेव्हा आपली सुटका झाली आईच्या माऊलीच्या उदरातून. माऊलीच्या उदरामध्ये हा कंटाळा जीव आणि सांगितलं देवाला हात मारली काटे स्वीट बरं का. कारण कसं ते काटे थांबत नाही. आणि मग तिथं वचन दिलं देवा मला म्हणजे या नरकवासातून बाहेर का. ठीक आहे तसा असतो देव पण जास्त काय बोलला नाही. मला पण वेळ नाही तुझ्या मागे लागायला काय. कारण का हे त्याला देवाला माहिती आहे सर्व नॅचरली आहे. तो जाणार आहे पण तू आता तो कंटाळलाय ना. मग ते वचनासाठी जसं तुम्ही आम्ही कंटाळलो तिथं वचन दिलं जेव्हा मी तुझं भजन करीन. बाहेर गेल्यानंतर हो म्हणतो बाहेर गेल्यानंतर आता इथं सर्व काय ना हो ओके आहे. परंतु विष्टाळी फूट चोरूकडे तोंडी कमीकडे गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे देवा. फक्त मी तुला सांगू शकतो आई वडिलांना सांगू शकत नाही किंवा इतर कुणाला सांगू शकत नाही. फक्त ते हाके सरशी उडी लगेच देव आला बोला लगेच सांगितलं मग ठीक आहे तसंच तू चाललं. तिथं वचन दिलं देवाला कोणी तुम्ही आम्ही की देवा मी बाहेर गेलो तरी भजन करेन. आणि ते वचन पूर्ती करण्यासाठी महाराज आता सांगतात की ते वचन आहे ना ते वचन पूर्ती करण्यासाठी आपला मनुष्य जन्म आहे. आणि तो कसा भेटलाय पाप पुण्य समान झालं आणि मग ही कर्मभूमी आपल्याला भेटली. हा देव कर्माचा बांधा आहे नाही का. देव तव वासाचे झाले आणि कर्माच्या रुढी गुंतले भवचाकी सुधरे परत गाडी तिथंच येते नाही का. भवचाकी सुधरे जन्म मारण्याचे म्हणून तो टाळण्यासाठी काय करायला पाहिजे दुसरे चरणावर ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा ऐसा लाभ बांधा गाठी आणि विठ्ठल पायी पडे मिठी. पांडुरंगाला मिठी घेता येतं बरं का. असं लाभ बांधा. आणि लाभ बांधण्यासाठी काय साधन सांगितलेलं आहे तिसऱ्या चरणामध्ये. पडते साधन नाही
फळे मिठी नामा परते साधन नाही जे तू करशील अनेक काही नामा परते साधन नाही जे तू करशील अनेक काही आपल्याला फक्त नाम घ्यायचंय नाम आता कुठलं नाम पुराणे प्रसिद्ध बोलिले वाणिका नाम प्रसिद्ध बोलिले बघा आता हे कोणाचे बोल आहे पुराणात सांगितलेलं आहे पुराणे प्रसिद्ध बोलिले वाल्मिक वाल्मिक कोण होते वाल्मिक ऋषी झाले नाही का वाल्या कोल्याचा वाल्मिक ऋषी नाही का बर हे सद्ग्रस्त होते नाही का साधे भोळे होते कोण वाल्या कोली तुम्हाला दुसरीला त्यांचा धडा असेल अहो वाल्या कोळी वाटमारीचा धंदा करायचा नाही का तुम्हाला काय सांगायची गरज नाही पण एक माणूस नवीन आहे त्याला सांगावं असं वाटतं नाही का त्यांना गोष्ट नसेल तर ह्या वेळेला जुन्या पुस्तकामध्ये असायची मग अशी 7 रांजणं भरून ठेवलेली राई एवढे खडे एक माणूस मारला माणूस म्हणजे शुद्ध ब्राह्मण बरं का तुम्ही बोलता असे कसे बोलता शुद्ध ब्राह्मण तुम्ही ब्राह्मण नाहीत का कारण तत्वाने तुम्ही देव आहात फक्त भ्रम झालाय तुम्ही कल्पना केली आहे जीवाने कल्पना केलेली आहे नाही तर हा देवच आहे मुलांनी कल्पना केली पण कल्पनेला किती काळ काय गुंतवणूक लावायला लागले का ज्या क्षणात ब्रह्माची प्राप्ती आणि ब्रह्माचे लगेच काही काळ वेळ काही लागले का काहीच नाही ना हो मग फक्त नाम ते पाहिजे काय नाम हे साधन सांगितलेले आहे तुकाराम महाराजांनी अभंगाच्या आपण शेवटी गोळा हरे नाम संकीर्तन साधन पय सोपे नाम संकीर्तन नामा परते साधन नाही का तुकाराम महाराज सांगले काय नाम संकीर्तन साधन पै सोपे काय साधन सांगितलेलं आहे नाम संकीर्तन नाम आणि नाम संकीर्तन काय वेगळं आहे का नाही एकच आहे परंतु आता हे मिळेल कुठे हे मिळेल कुठे मगाशी तर मी तुम्हाला बोललो सुखाची काही दुकाने आहेत का तर आहे नाही का नाथ महाराजांनी आपला दुकान थाटला एका जनार्दनी मांडिले दुकान एका जनार्दनी मांडिले दुकान एका जनार्दनी मांडिले दुकान एका जनार्दनी मांडिले दुकान तो मोला विना सर्व वस्तू तो मोला विना सर्व वस्तू तो मोला विना सर्व वस्तू एका जनार्दनी मांडिले दुकान आणि देतो मोलाविन सर्व वस्तू मोल न घेता सर्व वस्तू म्हणजे सर्व सुख द्यालो सर्व अलंकार अशी जी वस्तुस्थिती आहे ते हरिनाम आणि ते मग सांगितलं फुकट नाही का आणि आपण प्रत्येक गोष्ट जगामध्ये तुम्हाला कुठलीच गोष्ट अशी फुकट मिळणार नाही बरं का मग आता विशेष चाललेला आपला ते नाम फुकट आहे सर्व गोष्टी आपल्या तुम्हाला आम्हाला तुम्ही जेवढं पाहताना तेवढं खाता पिता काय झोपता उठता बसता सर्व विकत नाही का आणि आपल्याला जो देह दिलेला आहे
हा अनमोल आणि फुकट आहे नाही का, पण तो असंच आपण व्यर्थ घालवतो नाही का. आमच्या विनाताई नेहमी प्रमाण देतात, मनुष्य जन्म अनमोल रे तू मत रे, मनुष्य जन्म अनमोल रे तू मिट्टी में मत घोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. भेटेल का परत? एकदा तर हा चान्स गेला तर परत मनुष्य जन्म नाही बरं का. शेवटची पाळी नाही का, शेवटची पाळी एक म्हणून. ही प्रमाणे दिल्याची कशासाठी? जागृत राहण्यासाठी. अटेन्शन काय, सावधान, की बाबा सावध व्हा आता तरी. कोण दिने येईल कैसा, हा कोण दिने येईल हा कैसा. बरं, कोण दिन येईल कैसा, नाही या नासक्याचा भरोसा नाही का. या देहाचा काही भरोसा नाही. कारण का हा देह आहे आणि हा कसा तर आपल्याला भाड्याने दिला. आपण भाड्याने राहतो इथे, पण घरात पण राहतो आणि या देह घरात पण भाड्याने राहतो. पण आपण हे जीव संज्ञर आहेत हे माहित नाही आपल्याला. काय ते साधू संत तुम्हाला त्यातून बाहेर काढतात. बरं का. त्याला गुरु करायला पाहिजे. आणि गुरु कसे तर गुरगुर करणारा नको आपल्याला. गुरगुर करणारा गुरु नको आहे. गुरु जे गुह्य, गु म्हणजे जे गुह्य असलेलं कुठं आहे, गुरु हृदयात जे गुह्य आहे त्याची जाण करून देणारे, त्याचा आत्मसाक्षात्कार करून देणारे असे जे सद्गुरु काय, त्या सद्गुरूंना आपल्याला शरण जायचे नाही का. अरे प्रमाण घेणार होतो मी त्याच्यात, भाऊजी हा प्रमाण दिला. प्रमाण माझा होता की आपल्याला हे घर खाली करायचंय नाही का. आपल्याला हे घर खाली करण्या अगोदर काय तो त्याचा निरोप येतो, आले देवाच्या मनात तिथे. हा मग तिथे काही चालत नाही. म्हणून सावधान. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. और जब तुमको आवाज दे, और जब तुमको आवाज दे, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. घरच्या घरातून बाहेर काढायच्या अगोदर आपण सावध व्हायला पाहिजे. कारण का आपण जेवढं करून ठेवतो. आता बघा तुम्हाला संकष्टी आली ना, येते ना संकष्टी येते. मग ते चंद्रोदय असतो कॅलेंडर मध्ये पाहता ना तुम्ही, 9, 9:30, 10. मग जेवढं लवकर असतं तेवढं बरं वाटतं.
तर 6:30 वाजले तेवढं म्हणजे बघा कसं उपवास असतात नाही का. पण आता वेळ अशी आलेली आहे की तुम्हाला चंद्रोदय दिसणार नाही. जोपर्यंत ते डोक्यावर येत नाही तोपर्यंत म्हणजे अशा इमारती झाल्या. काय आड काय आलं, इमारती आढळल्या. म्हणजे सुविधा सुख पाहिजे ना तुम्हाला. आता माझे सुख आहे का दुःख आहे. आमच्या आजूबाजूची आता म्हणजे एक महिना झाला त्यांनी ते बांधकाम दिलं. आमच्या बाजूला ही नवीन इमारत झाली तिथे गेल्या 4थ्या फ्लोअरला राहायला आणि बाकी तिकडं दुसऱ्या बिल्डिंग मध्ये गेल्या. आणि आता दोन्ही मंडळीचे दोन्ही परिवार बोंबलायला लागलं. तो बोबाट दिसत नाही बोलतो कोणाच्या इथं. आपल्या गाऊनला असताना सर्व काही दिसतं बोलतो आनंद आनंदाकडे. पण तिथं कसं हिरमुसल्यासारखं बसावं लागतं नाही का. मग कुठं सुख आहे नाही का. सुख आहे कुठं. तुम्हाला सुखाची व्याख्या सांगतो बघा ऐका. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाय तेच जे होय त्या नाम सुख. आता इथं काय सांगितलं. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाय. जीव आणि शिव जीवाची जेव्हा लाई होत नाही बीज भाजूनी केली लाई आणि आम्हा जन्म मरण नाही. आणि जीव आणि शिव हा एकत्र जोपर्यंत येत नाही हा त्याला तो काला होत नाही त्याचं तोपर्यंत आपल्याला सुख मिळणार नाही नाही का. तो केवळ मग दुःख सुख पाहावे जवा पाड्याने दुःख पर्वता एवढे. आणि जर सुख कायम स्वरूपी हवा असेल तर काय सांगितलेलं आहे की नामाशिवाय तुम्हाला सदा नाम घोष करू हरे कदा येणे चित्ता सदा समाधान. सदा का कदा बघा. सदा म्हणजे कायम स्वरूपी नित्य नित्य नवीन ते पण असं नाही जुनं. पण आता काय चाललेलं आहे हे वस्तुस्थिती आहे. नित्य उठून या खायाची तर चिंता का रे ना आठवते आपली आईचा. बरं वस्तुस्थिती दुपारी काय केलं ते आठवण राहत नाही. आलं तर सर्वांनी तरी एकामेकाला विचारतात काय केलं तर नाही का. असं विसर पडत नाही का बा. म्हणजे आपल्याला जे हित करायचं पण ते कोणी करत नाही. आणि करणाऱ्याला धन्यता दिलेली आहे. आपुली आईता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. आणि मग पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे तोपर्यंत देवालाही नाही वाटत बरं का. गीता भागवत कधी श्रवण अखंड चिंतन. तुमचं चिंतन चालूच आहे पण चिंतनाची फक्त ओळख करून घ्यायची. तुमचं भजन चालू आहे 21,600 वेळा भजन चालू आहे. आणि तुम्ही घेणारे कोण. तुम्ही घेता तुमचा श्वास तुम्ही घेता का. बाबा नेहमी सांगायचे श्रीपाद बाबा नाकातल्या नागपुडीतली हवा आकाश आणि प्रकाश आहे का. म्हणजे आहे की नाही त्याच्यामध्ये वेगळे आहे का. बाबा असे फूट करून सांगायचे पै गगन जेवढे जैसे गगनी पवन तेवढाचे सहज हलविल्या वेगळा दिसे. एरवी गगन इथं नाही का आकाश आणि वरती पाहिला तर तुम्ही बोलतात तो तर निळा दिसतो आणि इथं कुठं आकाश आहे. मग आकाश म्हणतात कशाला. आपली दृष्टी काम नाही करत म्हणून आपल्याला इथं देव नाही दिसत. कारण आकाशच दिसत. आकाश निळाग्र दिसतो म्हणजे आपली दृष्टी आहे ती ठोकडी पडते. ठोकडी नाही का. कारण का तर आपल्याला ते ज्ञान नाही. जे साधू संतांना ज्ञान झालं ते ज्ञान आपल्याला झालं नाही. आणि झाल्यानंतर रंग नाही रूप नाही काही रंग नाही रूप
रघुराय आपल्या समोर आहे आणि त्यांना ओळखण्यासाठी हा निरोप आहे. असो आपले अभंगाचे उच्चारण झालेले आहे. आपण पांडुरंगाचं एक भजन करू. राम नाम सत्य है. असतं का चॅप्टर नाही का नाही चॅप्टर आज मी मेलो नाही मग तर जिवंत आहे तुमच्या समोर. हा मेल्यानंतर तिरडीवर जातं तो मेल्यावर कोण बघायला आहे. मला कोणी हार आणलं कोणी घातलं कोणी नाही का. आता जर का घातलं ना तुमचे आभार आहे बरं का. मी आभारी आहे. मग मेल्यानंतर बोलो रे भाई राम नाम सत्य है. राम नाम जिवंतपणे सांगा की राम नाम सत्य आहे. काय राम नाम सत्य आहे. आपण रामाच्या पाठीमागला अरे राम नाम सर्वची म्हणती परी न ओळखते आत्माराम. दशरथाचा राम आहे त्रिकाळाचा अनंत काळाचा आत्माराम. तो आपल्या हृदयामध्ये स्थित आहे काय विराजमान आहे. त्याला ओळखण्यासाठी मनुष्य जन्म आहे. आपण निघालो सूट झेंडा घेऊन चलो अयोध्या. काय अरे रक्तरंजित क्रांती गेली तिकडं जाऊन काय फायदा झाला का तिथं. मनुष्य जन्म परत परत आहे का नाही ना. मग खरा राम कोण आहे. खरा राम तुम्हीच आहात. काय तुका म्हणे तुझा राम तुझी पाहे ओळखून घे. अहो एवढा सतर्क केले या जीवाला. तुका म्हणे हातव आणि तुझा राम तुझ्या आतमध्ये माऊलीने सांगितले ना तैसा हृदयामध्ये मी राम वाचता संस्कार. तो राम तुझ्या हृदयात आहे. तो ओळखून घे सद्गुरूच्या मुखाने. आता किती जणांनी ओळखून घेतले ते माहित आहे. ओळखिला हरी साठविला पोटी. ओळखिला हरी साठविला हरी साठविला पोटी. म्हणजे भेट होते. जो हृदयामध्ये आपला राम आहे त्याची भेट होते. नाही का नाही म्हणायची सोय नाही. फक्त तेच नाम पाहिजे. ते आनंद संप्रदायावर का असे बोलतात काय. मी आता म्हणजे लाईव्ह आहे म्हणून ठामपणाने सांगतो. अनुभव आले अंगा. अनुभव आले अंगा ते जगा देत असेल. म्हणजे असं नाही ते बोलाची कडी आणि बोलाचा भाग नाही का. जे आहे ते आहे जे खरं आहे ते उदळा वळ्या आलो निवाडा करण्यासाठी. पण नुसतं परमानचा टाइमपास आहे का. हा काय सांगायचं पटत नाही का. विषय हा पटत नाही. आणि ज्यांना पटलं
ते खरोखर त्यांच्या चरणी असो. तुका म्हणे मज घडो त्यांची तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे आकारून सांगे तुका नाम घेता राहू नका. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम मला सांगतात की नाम घेता राहू नका. तुम्ही नामच घ्या, नामाशिवाय पर्याय नाही बरं का. आणि काय किती सोपं आहे. तुम्ही फक्त शाकाहारी बनायचं. आपल्याला आपण मुळात शाकाहारीच आहोत. तुम्ही जिभेने पाणी पिता का ओठाने? नाही का. जे जिभेने पाणी पितात ते मांसाहारी आणि जे ओठाने पाणी पितात ते शाकाहारी बरं का. बोलता बोलता काय झाल्या असतील चुका त्या पाहू नका. पुढे जामीन आहे चुका बरं का. कारण का हा बुजगाव नाही शेतामध्ये तो बुजगाव तसा मला इथं उभा केलाय. आणि या देहाकडून ह्या चुका होतात. तीक्ष्ण असे काही शब्द गेले त्याबद्दल मला क्षमा करा. चांगलं असेल ते माय माणूस सद्गुरू तुकारामांच्या कृपेने आपल्या समोर हा निरोप ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. काय मला ज्या माझ्या मनाला बोललं ते तुमच्या कानापर्यंत म्हणजे पोहतात ना, पोहतात तसं बोललं तर करगिरी तशी केली कटकटे वेळी की वापरी तुम्ही जाणे. देव नाही, देव तुम्हीच जाते, तुम्हीच जाणार. आणि झालेली सेवा तुम्हाला साहित्य संस्थांचे करणे समर्पण करून ज्ञानेश्वर